पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य। पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरती खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। रायगडच्या रोहा मुरुड मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य। छोट्या मोठ्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरती ठिकठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला। खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी। वर्धा शहरातील बॅचलर रोडवरती काही भागात खड्डे पडले। खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास। जळगावमधील यावल भुसावळ रस्त्याची दैना। खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त। खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे वाहन चालवणं कठीण झालं। लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। नाशिकच्या इगतपुरीतील कळुस्ते येथील फोडसेवाडी परिसरातील उधीचा घाट 300 मीटरपर्यंत खचला। सलग 3 ते 4 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाट खचला। घाट खचल्यामुळे जुनवणेवाडी आणि वांदरवाडीसह 25 घरांचा संपर्क तुटला। नाशिक जिल्ह्यात पावसाची उघडीप। 96 तासांनंतर निफाड सिन्नर राज्यमार्गावरची पूल वाहतुकीसाठी खुला। पूल बंद असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता। ठाण्याच्या शहापूरमधील डोलखाम परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस। मुसळधार पावसामुळे डोलखाम बाजारपेठेत पाणी शिरलं। फळ विक्रेते दुकानदारांचं मोठं नुकसान। जळगावच्या भुसावळमधील हातनूर धरणाचे 2 दरवाजे उघडले। धरणातून 1300 क्युसेकनं तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ। जायकवाडी धरणाचा जिवंत पाणीसाठा 44.68%वर। पुण्यातील डिंभे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणातून घोड नदीपात्रामध्ये 4800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। पावसाचा जोर वाढल्यास नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ। सर्वच धरणं जवळपास पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या स्थितीत। हवामान विभागाकडून घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी। नाशकातील नांदूर मधमेश्वर धरणाचा विसर्ग 49,000 क्युसेकपर्यंत घटला। 8 वक्राकार गेट्समधनं गोदावरी पात्रात विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। साताऱ्यातील कण्हेर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणाच्या 4ही दरवाजातनं 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, तर कोयना धरण सध्या 73 टीएमसी इतकं भरलंय। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असमाधानकारक पावसामुळे शेतकरी चिंतेत। नांदगाव तालुक्यातील नाग्याफाकया तसंच माणिकपुंज धरण कोरडं ठाक, तर मन्याड धरणात सुद्धा अत्यल्प पाणीसाठा। पुण्यातील पवना धरण 97% भरल्यामुळे धरणातनं विसर्ग सुरू। धरणातून 9,000 क्युसेक विसर्ग करण्यात येणार। पवना नदीकाठच्या ग्रामस्थ, शेतकरी आणि नागरिकांना सतर्कते। नाशिकच्या कसबे सुकणे गावामध्ये वाहनाची सुविधा नसल्यामुळे ग्रामस्थांकडून बैलगाडीवरनं अंत्ययात्रा। गावातून वस्तीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मोठी कसरत।